नमस्कार. आपलं माहिती घरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज जो काही व्हिडिओ आपण बनवणार आहोत तो कुठलाही स्कीम कोडबद्दल नाही आहे. तर आपण म्हाडा लॉटरी जे काय आहे लास्ट 30 नोव्हेंबर त्यानंतर जे काय आहे की जर आपण बघितलं 30 नोव्हेंबरनंतर ॲप्लिकेशन एंड होणार आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे आणि ऑनलाईन पेमेंटचं सुद्धा लास्ट डे 30 नोव्हेंबर आहे आणि RTGS NEFT पेमेंटसाठी 1 डिसेंबर आहे, तोही 4 वाजेपर्यंत. ओके. त्यानंतर काय होणार आहे की तुमचं ॲप्लिकेशन प्रोसेस संपणार आहे. जर तुम्ही ॲप्लिकेशन करताना आपण आता काही गोष्टी बघणार आहोत, तर त्यासुद्धा तुम्ही आत्ता तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये केल्या असतील तरी तुमचं ॲप्लिकेशन किंवा प्रोफाईल व्हेरीफाय झाली असेल, तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले असेल, ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट केलं असेल आणि तुम्ही अपेक्षा करत असाल की आता आपलं लॉटरीसाठी आपलं जे काही ॲप्लिकेशन आहे ते गेलेलं आहे आणि त्यानंतर जे काय आहे विनर होईल ना होईल तो पुढचा भाग आहे. बट त्या लॉटरीच्या ड्रॉसाठी तुमचं ॲप्लिकेशन जाण्यासाठी तुम्ही जर काही गोष्टी किंवा काही चुका जर केल्या असतील तर त्या लवकरच करेक्ट करून घ्या. कारण यानंतर जेव्हा ॲप्लिकेशन एंड होतं तेव्हा एक ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश होतो. ओके. 19 डिसेंबरला म्हणजे तुमचे जे काही ॲप्लिकेशन आहेत तर ते ॲप्लिकेशन व्हेरीफाय होतं. जर तुम्ही काही चुकीची इन्फॉर्मेशन भरली असेल किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलं असेल तर ते या ठिकाणी व्हेरीफाय होतं आणि तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही एखाद्या स्कीमसाठी सुद्धा ॲप्लिकेशन केलं असेल तर ते ॲप्लिकेशन व्हॅलिड कन्सिडर केलं जात नाही, ते रिजेक्ट होतं. ओके. म्हणजे तुम्हाला 30 जी काही डिसेंबर आहे ह्या 30 डिसेंबरला जो काही फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होतं म्हाडाकडून ते ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला कळेल की तुमचं ॲप्लिकेशन एक्सेप्ट झालं की रिजेक्ट झालं. ओके. तर ह्या जे काही कालावधी आहे 30 डिसेंबरपर्यंतचा ह्यामध्ये आपले जे काय आहे ॲप्लिकेशन सगळे व्हेरीफाय होतं आणि त्याच्यातून जे काही व्हॅलिड आहे तेच ॲप्लिकेशन लॉटरीसाठी ड्रॉसाठी पुढे जातं. इनव्हॅलिड जे काही असतील किंवा काही चुकीचं असेल त्या ॲप्लिकेशनमध्ये तर ते रिजेक्ट होतं. आपण ते डिटेलमध्ये बघूया. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून बाकी जे कोणी तुमचे फ्रेंड असतील, फॅमिली मेंबर म्हाडासाठी ॲप्लिकेशन करत असतील तर नक्की त्यांना हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे. ओके. चला तर मग बघूया की आपण जर म्हाडाच्या वेबसाईटवर गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला पब्लिश ॲप्लिकेशन म्हणून एक टॅब आहे. त्या टॅबवर जर गेलं तर आपण बघतो की आत्तापर्यंत जेवढे काही ॲप्लिकेशन सबमिट झालेले असतात तर त्याच्यातून एखाद्या स्कीमला ॲप्लिकेशन आल्यानंतर ते आपण या ठिकाणी स्टेटस बघितले जे आहे ते फायनल लिस्ट पब्लिश आहे. ओके. बऱ्याचशा स्कीम कोड आहेत, ज्या आधीच्या स्कीम कोड आहे, जसं की आत्ताच्या लॉटरीचं जेव्हा आपण डेट बघितली तर 23 डिसेंबरला ओके आपल्याला हे पब्लिश ॲप्लिकेशन त्या ठिकाणी बघायला भेटतील. त्यातही आपल्याला या ठिकाणी जर बघितलं ॲक्शन व्ह्यू एक्सेप्टेड ॲप्लिकेशन आणि व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशन असे 2 प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन दिसतील. तुम्ही ॲप्लिकेशन केलं आहे पण त्याच्यात जरी चुका असल्या तुमच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा तुमच्या जे काही डिटेल्स तुम्ही फिल केल्यात किंवा जे डॉक्युमेंट सबमिट केलेत म्हाडाने समजा इनिशियली व्हेरीफाय झाले असेल तर त्यातही पुन्हा ते व्हेरीफाय होतं आणि तिथे सुद्धा तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होऊन पण ते रिजेक्ट होऊ शकतं. तर आपण पहिलं बघूया की लास्ट जी काही म्हाडाची लॉटरी होती 2024ची 20% मधले जे काही फ्लॅट होते त्याची जी काही फायनल लिस्ट पब्लिश झाली होती त्यातले आपण ॲप्लिकेशन बघणार आहोत. पहिले तर आपण रिजेक्टवाले ॲप्लिकेशन बघणार आहोत की त्याचा जे काही ॲप्लिकेशन आहेत तर ते ॲप्लिकेशन का रिजेक्ट झालेत, त्याचे काय काय रिमार्क आहेत. आपण जर बघितलं तर हे 20/1/2025ला हे म्हाडाने पब्लिश केलं होतं की जे काही अंतिम अपात्र अर्जाची यादी तुम्ही अर्ज केला आहे तुम्हाला असं कन्सिडर करून चालू नका की आपण अर्ज केला तर आता तो लॉटरीसाठी फायनल आहे. जर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये किंवा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर चूक असेल तर तो ह्या स्टेजला सुद्धा रिजेक्ट होऊ शकतो ॲप्लिकेशन. तुम्ही EMD अमाऊंट सुद्धा भरले, पेमेंट सगळ्या गोष्टी टाईमली केल्यात, बट जर तुमच्या प्रोफाईलमध्ये चुका असतील किंवा डॉक्युमेंटमध्ये काहीतरी चुकीचं तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलं असेल तर ते रिजेक्ट होण्याची 100% शक्यता आहे. तर चला तर मग बघूया की जे अपात्र यादी आहे त्यामध्ये जे काही रिमार्क आहे रिजेक्टेड त्यामधले रिजेक्टचं रिझन काय काय आहे. ओके. एक आपण या ठिकाणी बघितलं तर फादर इन्कम सर्टिफिकेट अपलोडेड इन्स्टेड ऑफ सेल्फ, म्हणजे स्वतःचं सर्टिफिकेट अपलोड करण्याऐवजी आपण वडिलांचं नावाचं जे काही तुमच्या नावाने प्रोफाईल आहे तुम्ही सर्टिफिकेट अपलोड केले वडिलांच्या नावाचं. जर तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला ITR रिटर्नचं जे काही डॉक्युमेंट आहे ते सबमिट करायचे आणि जर तुम्ही नसाल आणि वर्किंग नसाल तर इतर प्रोफाईल तुमच्या नावाने असेल तर मे बी तुम्हाला नीलचा जो काही इन्कम सर्टिफिकेटचा दाखला भेटतो तो तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावा लागेल किंवा जर तुमची प्रोफाईल वडिलांच्या नावाने असेल तर त्यांच्या नावाचं. पण या ठिकाणी जे काही रिजेक्ट झाले त्याच्या मागे कारण असं आहे की इन्कम सर्टिफिकेट जे काय आहे वडिलांचं जोडलेलं आहे आणि प्रोफाईल जे काय आहे मुलाच्या नावाने. ओके. बरेचसे आपल्याला इथे सुरुवातीला तेच दिसतं की फादर इन्कम सर्टिफिकेट अपलोडेड. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी तर ग्रँडफादर इन्कम सर्टिफिकेट अपलोड केले, तेही नंतर तुमच्या जेव्हा ॲप्लिकेशन सबमिट झाल्यावर सुद्धा रिजेक्ट झाले. ओके. मदरचं इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे, मदरचं इन्कम सर्टिफिकेट इन्स्टेड ऑफ सेल्फ, स्वतःच्या सर्टिफिकेट ऐवजी मदरचं. मॅरिड आहे, आता बघा हे रिझन मॅरिड बट अप्लाइड इन अनमॅरिड ऑल्सो हजबंड इन्कम सर्टिफिकेट अपलोड, म्हणजे मॅरिड असून अनमॅरिड जे काय आहे ते ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे प्रोफाईलमध्ये आणि सर्टिफिकेट जे काय आहे हजबंडचं अपलोड केलेलं आहे. ओके. त्यानंतर जर बघितलं बोथ इन्कम अबाव स्लॅब ॲज पर ती LIG, म्हणजे जे काही बोथ कंबाईन इन्कम असेल मे बी दोघांचं तर जे काय आहे ते LIGच्या स्लॅबच्या वरती आहे. ओके. आणि LIG स्कीमसाठी ॲप्लिकेशन केलं असेल तर तेही रिजेक्ट झालेलं आहे या ठिकाणी. ओके.
अजून जे काही इनकरेक्ट इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे. ओके, इन्कम अबव ॲज पर दी LIG स्लॅब, जो काय आहे इन्कम जे आहे ते LIG जे काही लोअर इन्कम ग्रुप आहे त्याच्या वरती आहे आणि त्या स्कीम कोडसाठी ॲप्लिकेशन केलं तर तेही रिजेक्ट झालेले. ओके, अजून जे काही वेगळ्या प्रकारचे सन डोमासाईल अपलोडेड इन सबसेल, म्हणजे मुलाचं या ठिकाणी प्रोफाईल वडिलांचं आहे आणि डोमासाईल जे आहे ते मुलाचं अपलोड केलेलं आहे, जे की स्वतःचं प्रोफाईल डोमासाईल अपलोड करायला पाहिजे होतं. मदरचं इन्कम सर्टिफिकेट अपलोड आहे. ओके, रजिस्टर नेम डज नॉट मॅच विथ द नेम ऑफ द इन्कम सर्टिफिकेट, म्हणजे जे तुमचं रजिस्टर नेम आहे तुम्ही प्रोफाईल क्रिएट केलेलं आणि जे काही तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे त्याचं जे काही नाव आहे ते वेगळं आहे. खूप सारे या ठिकाणी रिमार्क बघायला भेटतील आपल्याला. या ठिकाणी जर बघितलं कॅटेगरीसाठी सुद्धा तुम्ही मेन्शन केलंय, म्हणजे प्रोफाईलला तुम्ही DT म्हणून सिलेक्ट केलंय. ओके, कॅटेगरी तुमची, आणि तुम्ही जे काही सर्टिफिकेट अपलोड केलंय ते NTचं आहे, तेही तुमचे प्रोफाईल किंवा ॲप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट होते. स्पॉज ॲज अ सेपरेट प्रोफाईल विथ सेपरेट इन्कम, म्हणजे 2 प्रोफाईल क्रिएट केलेलं आहे, एक स्पॉजच्या नावाने आणि एक स्वतःच्या, आणि दोघांच्या जे काही प्रोफाईलला आहे सेपरेट इन्कम दाखवलेलं आहे वेगवेगळं, तेही या ठिकाणी बघितलं तर रिजेक्ट केलेलं आहे. हजबंडच्या डोमासाईलला अपलोड केलेलं आहे. इथं जर बघितलं तर डिफेन्सचं जे काय आहे, ऑफिसर कॅन्सल ऑल मॅन्डेटरी फील्ड्स फ्रॉम सर्टिफिकेट विच रिक्वायर फॉर DF सर्टिफिकेट, म्हणजे काहीतरी मॅन्डेटरी ज्या काही फील्ड आहेत त्या सर्टिफिकेटमध्ये आय थिंक नाही आहे. ओके, खूप सारे रिझन आहेत त्या ठिकाणी. आता इथं जर बघितलं तर ॲप्लिकंट फादर हॅज बीन रिटायर्ड फ्रॉम सर्व्हिस अँड सर्टिफिकेट इज नॉट सिस्टीम जनरेटेड, म्हणजे काय आहे रिटायर्ड आहे आणि त्यांचं जे काही सर्टिफिकेट आहे ते सिस्टीम जनरेटेड नाही आहे. ओके, म्हणजे सेल्फ आधार काही अपलोड केलेलं आहे, म्हणजे नाही का. हजबंड कास्ट सर्टिफिकेट अपलोड रिन्यू सर्टिफिकेट, म्हणजे हजबंडचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं आहे, म्हणजे काय आहे प्रोफाईल म्हणजे काय आहे स्वतःच्या नावाने, बट स्वतःचं जे काय आहे कास्ट सर्टिफिकेट अपलोड नाही आहे. जर भरपूर सारे या ठिकाणी रिझन आहे जे की तुम्हाला टेक केअर करायचे आहेत. सिस्टरचं डोमासाईल अपलोड केलं आहे, ह्यामुळे रिजेक्ट झालेलं आहे जे काय ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर जर अजून आपण गेलं तर इन्कम सर्टिफिकेट मिसमॅच आहे, जे काही अमाऊंट असेल किंवा इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलं ते मिसमॅच आहे. प्रोफाईलचे नावं मिसमॅच आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट सर्टिफिकेट नेम अँड प्रोफाईल नॉट मॅच, म्हणजे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट अपलोड केले आणि प्रोफाईलचं नाव आहे ते मिसमॅच आहे. पंचायत समिती डज नॉट कम्स अंडर द स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे जे काही तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल आणि तुम्ही पंचायत समितीचे काहीतरी असाल काम करणारे, तर ते स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कन्सिडर केलेलं नाही आहे. ओके, फेडरल लिमिटेड सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर, किंवा MSDCL सुद्धा नाही केलेलं, किंवा MSRTC जे काय आहे ते स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर रिजेक्ट झालेलं आहे हा फॉर्म. तर भरपूर सारे या ठिकाणी जे काय रिजेक्शनचे रिझन आहेत. महामंडळ डज नॉट कम्स अंडर, हे जे काही रिमार्क जर बघितले तर खूप सारे रिमार्क आहे. ZP डज नॉट कम्स अंडर स्टेट गव्हर्नमेंट. तर हे रिमार्क बघून तर थोडंसं हे वाटतं की भरपूर सारे त्यांनी जे काय आहे रिमार्कमध्ये रिजेक्शनचे रिझन दिलेले आहेत खूप सारे. आता तुम्ही जर बघितलं तर ह्या जे काय आहे ह्या व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही खूप सारे जे काही रिमार्क आहे तर ते तुम्ही चेक करू शकता, आणि तुमची प्रोफाईल जर तुम्ही व्यवस्थित केली आहे की नाही किंवा काही चुकीचं अपलोड केलं तर ते तरी व्हेरीफाय करा आणि पुन्हा एकदा जे काय आहे डॉक्युमेंट अपलोड करा, जेणेकरून नंतर जाऊन असं नको व्हायला की आपण एवढं सारी मेहनत घेऊन सगळे डॉक्युमेंट जमा केलेत, अपलोड केलेत, प्रोफाईल व्हेरीफाय केली, पैशांची अरेंजमेंट केली, खूप साऱ्या स्कीमला अप्लाय केले आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट होतोय. आणि म्हाडाने मुदतवाढ देऊ नये, मग असं नको व्हायला की ह्या वर्षीच्या लॉटरीमधून आपला फॉर्म रिजेक्ट झाला तर आपल्याला अजून एक वर्ष किंवा काही काळ आपल्याला परत वाट बघावी लागेल. ओके, आणि एक्सेप्टेड ॲप्लिकेशनमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं असतं की कोणत्या काही जे काही आहे आपलं आपण फाइंड करू शकतो, याच्यात नाव वगैरे आपलं ते आपण चेक करू शकतो, आपण केलेलं सक्सेसफुल आहे की नाही. दोन्हीकडे पण आपण कंट्रोल ही PDF असते त्याच्यामध्ये आपण चेक करू शकतो. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला काय दिसतं की प्रत्येक स्कीमसाठी किती ॲप्लिकेशन आले तेही आपण या ठिकाणी चेक करू शकतो. ओके, की इतके सारे जे काही ॲप्लिकेशन आहे. आता हे PCMC म्हाडाचे. ओके, आपण जे काही बघितलं हे जनरल पब्लिक किंवा आता ही जे काही स्कीम कोड आहे ह्याच्या अंडर किती ॲप्लिकेशन आले ते सुद्धा आपल्याला कळू शकतं. की आपण जर बघितलं हा वाला स्कीम कोड आहे, ठीक, इथे जस्ट कंट्रोल केलं आणि फाइंड केलं तर काउंट येत नाही आहे, बट तुम्ही चेक करू शकता नाही का किती त्या स्कीम कोडसाठी ॲप्लिकेशन आले आहेत. तुम्ही कॉपी पेस्ट करून लिस्ट पण चेक करू शकता की तुम्ही जे काही ॲप्लिकेशन केलं आहे एखाद्या स्कीम कोडसाठी तिथं किती प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरी दिली आणि नाव दिलं, ॲप्लिकेशन नंबर दिला आहे, तर तुमचा ॲप्लिकेशन नंबर सुद्धा आहे की नाही तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. ओके, तर आजचा व्हिडिओ याच्यासाठीच होता की तुम्हाला अवेअर करायचं की अजून 2-3 दिवस बाकी आहेत, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की चेक करा, जेणेकरून तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट नाही होणार. आणि व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. जे कोणी तुमचे अजून फॅमिली मेंबर फ्रेंड्स ॲप्लिकेशन करत असतील, केलेही असेल तर त्यांनाही थोडंसं जागरूक करा आणि एकदा प्रोफाईल व्यवस्थित चेक करून घ्यायला लावा. ॲप्लिकेशन केलेलं असलं तरी तुमचे जे काही प्रोफाईलमधले डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा एकदा बघून घ्या, आणि ज्यांनी कोणी ॲप्लिकेशन केलं नाही त्यांनी तर नक्कीच याची खात्री करून घ्या. ओके, तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.